आता आपण येऊया आयटिनरीकडे. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी तुम्हाला व्हिडिओ शेवटी आयटिनरी देणार आहे. तर मी तुम्हाला 2 दिवसाची आयटिनरी देतो. ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट डे याल त्यावेळेस तुम्ही सगळ्यात आधी हॉटेलमध्ये चेक इन करा आणि त्यानंतर तुम्ही पाहायला जा सिटी पॅलेस. सिटी पॅलेस नंतर तुम्ही जाऊ शकता जगदीश टेम्पल, त्याच्या बाजूलाच आहे, ते पाहण्यासाठी. त्यानंतर तुम्ही लंच ब्रेक घ्या, बिकॉज सिटी पॅलेस बघण्यातच तुमचे 2 तास जातात आणि त्यानंतर जगदीश टेम्पल करून तुम्ही फर्स्ट स्टॉप तुमचा तिथे संपून जाईल आणि त्यानंतर तुम्ही लंच ब्रेकला जा. लंच ब्रेक नंतर तुम्ही जाऊ शकता घनघोर घाट करून एक घाट आहे आणि त्यानंतर तुम्ही जाऊ शकता बागोर की हवेली पाहण्यासाठी. जर टाइम असेल तर त्यानंतर तुम्ही कर्णी माता टेम्पलही करू शकता आणि कर्णी माता टेम्पल पाहून झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी जगदीश टेम्पलच्या आजूबाजूलाच बरेच शॉप्स आहेत, तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. या व्यतिरिक्त एक हातीपोल म्हणून मार्केट सुद्धा आहे, पण ते मला एवढं काही खास नाही वाटलं. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन जे सिटी पॅलेस आणि जगदीश टेम्पलच्या बाजूला शॉप्स आहेत तिथूनच तुम्ही शॉपिंग करा. त्यानंतर सेकंड डेला तुम्ही सगळ्यात आधी तुम्ही जाऊ शकता बाहुबली हिल्सला. तर बाहुबली हिल्सला सनराईज पॉईंट आहे, तर तो तुम्ही तिथे जाऊन सनराईज एन्जॉय करू शकता. त्यानंतर तुम्ही जाऊ शकता सज्जनगडला. सज्जनगडवरून नंतर तुम्ही जर कर्णी माता टेम्पल केलं नसेल पहिल्या दिवशी, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तिथून तुम्ही कर्णी माता टेम्पलला जाऊ शकता. कर्णी माता टेम्पल केलं असेल तर तुम्ही ते स्किप करून तुम्ही अरण्य निवास करून इथे एक कर्णी माता टेम्पलच्या खालीच हॉटेल आहे, तिथे लोक धरोहर करून त्यांचा एक कल्चरल प्रोग्राम असतो, तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्ही जाऊ शकता सहेलियों की बारी म्हणून एक इथे पार्क आहे, ते पाहण्यासाठी. आणि त्यानंतर ऍट द एंड तुम्ही जाऊ शकता शिल्पग्रामला. त्यानंतर तुम्ही संध्याकाळी रॅपअप करू शकता तुमचा सेकंड डे. आणि त्यानंतर मग तुम्ही रात्रीची ट्रेन पकडून परत मुंबईला जाऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडूनही तुम्ही मुंबईला जाऊ शकता. तर ही होती आयटिनरी. तर सगळी तुम्हाला स्क्रीनवरती दिसली असेल.